लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट राहुल स्मिता राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, माननीय आमदार राजू भारती, किसनराव आवळे, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील रुई फाटा त्या प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या निवारा शेडचं लोकार्पण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक व वाहक यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. प्रवाशांच्या सेवेत सदैव कार्यरत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्याने या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. इचलकरंजीपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावरील रुई फाटा हा कोल्हापूर, इचलकरंजी, रुई, इंगळी आणि पट्टणकडोलीसह जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाचा बस थांबा आहे. मात्र अनेक वर्षांपासून या ठिकाणी निवारा शेड नसल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या विकास निधीतून तसेच ग्रामपंचायत सदस्य अवधूत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना आता उन्हापासून व पावसापासून संरक्षण मिळणार असून त्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळाला. यावेळी राजाराम झपाटे सर, आप्पा पाटील, साजनी माने, उद्योजक जयसिंग शिंदे, सुभाष चौगुले, पोलीस पाटील नितेश तराळ, माजी सरपंच जयसिंग कांबळे, सदाशिव झपाटे, संजय वडर, अरविंद पाटील, महेश मुरचिट्टे, सुनील वडगावे, राजकुमार कमलाकर, बाळकृष्ण कमलाकर, रोहित पाटील, अरुण आवटे, सतीश देसाई, अविनाश शिंदे, हजरत मलबोडी, उत्तम कांबळे, विनय आवटे, सागर कांबळे, सुहास कांबळे, सागर कमलाकर, भिकाजी तराळ, पांडुरंग कांबळे, बाबासाहेब वर्धन, सुरेश कांबळे, सुधीर कांबळे, शीतल पुजारी, शिवराज पाटणकर, दीपक साठे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासूनची प्रवाशांच्या निवाऱ्याची समस्या दूर झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि दैनंदिन प्रवाशांनी समाधान व्यक्त केला. तसेच समाजाच्या सेवेत कार्यरत असलेल्या एसटी चालक वाहकांचा सन्मान करत त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्याने या उपक्रमाचं सर्व स्तरातून विशेष स्वागत आणि कौतुक होत आहे.